बायको म्हणती नवऱ्याला, माझ्या राजा उठा काहीतरी खावा. मला जेवासारखं वाटत नाही, मला जगासारखं वाटत नाही, मला जेवासारखं वाटत नाही. बायको म्हणती नवऱ्याला, माझ्या राजा म्हणाले उठा काहीतरी खावा म्हणाली. तुम्ही जर मरून जर गेल्या तर ह्या पोराने कुणाच्या तोंडाकडे बघायचे. तुम्ही जर मरून गेले असा तर माझ्या जन्माची काय वाटाघाट. माझ्या राजा उठा काहीतरी खावा. बायको लागली नवऱ्याला चारायला. उरपाड हात मारला ताटावे. ताट गेलं जागेला सांडून. 15 दिवस नवऱ्यानं अन्ना पाण्याचा त्याग केला. 16वा दिवस लई दुःखाचा आला. रगताचं पाणी पाणी नवऱ्याच्या झाले. बाईचा नवरा मरून गेला. बाई दुःखाचा घे डोंगर. जसा एकाएकी कोसळला. जसा एकाएकी कोसळला. नवऱ्यासाठी लढायला निर्णयाला. माझं राज गेलं, माझा हळदी कुंकवाचं झालं दर्यात बुडाले. म्हणून म्हणतोय बायला असताना नवऱ्याची किंमत काय शिकायचं. तडा तापडा लुडा खुडा कोबडा असून देत नवरा आहे तोपर्यंत बाईला शोभायची किंमत आहे. ज्या दिवशी जगात नवरा जाईल त्या दिवशी बाईची किंमत संपली. नवरा बायकोची जोडी म्हणजे नवरा बायकोचं राज्य म्हणजे रामराज्य आहे. नवरा बायकोची जोडी म्हणजे चप्पलच्या जोडी प्रमाणे आहे. जोडीतलं एक चप्पल हरवल्यानंतर अगं दुसऱ्या चप्पलला किंमत नाही. म्हणून म्हणतोय असताना त्या नवऱ्याची किंमत ओळखायला शिकायचं. नवरा बायकोचं भांडण 4 भेटीचे हात असावं. नवऱ्याला 4 माणसात बोलायचं नाही. नवऱ्याला 4 माणसात जर एक गोष्ट तुम्ही जर बोलली असा तर त्या नवऱ्याचं पाणी उतरतंय. समाजात गे नवऱ्याला कोणी किंमत देत नाही. म्हणून म्हणतोय असताना त्या नवऱ्याची किंमत ओळखायला शिकायची. बायको लागली नवऱ्यासाठी रडायला. पोरं लागली बाबासाठी रडायला. भाऊ बंद जमा झाले, शेजा पाजारी जमा झाले. अगं नवऱ्याची चिता ग शेताला रचली. 3ऱ्या दिवशी राख भरली. 12व्या दिवशी 12 दिवस झाले. भाऊ बंद पाहुलं पै जिकडे तिकडे निघून गेले. भाऊ बंद पाहुलं पै जिकडे तिकडे निघून गेले. आता म्हणाली काय करू म्हणाली. या पोराशी म्हणाली आमच्या नवरा बायकोची जोडी होती. चिमणी पाखराचा संसार होता. माझा नवरा घरट सोडून गेला गे. या पोराशी कसं सांभाळून. पदर खवला कमरेला. ह्या भाऊबंदाच्या ईर्षेवर शेजा पाजाराच्या चुरशीवर संसार केलेला. असा अर्ध्यावर कसं सोडू म्हणाली. पदर खवला कमरेला घर रोज एकाच्या चांदी का माला. चांगल्या पद्धतीने पोरांचा लागली सांभाळ करायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने पोरांचा सांभाळ करायला लागली. पोरांचा ज्या सांभाळ करायला आता काय झालं बघा. पोरांचा लागली सांभाळ करायला.